नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अगस्त्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सुरुवात करत आहोत. 16 डिसेंबर 2025 पासून चालू घडामोडी म्हणजे रोजच्या रोज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय लेवलला, नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला, तर या तिन्ही घटनांचा आपण काय करूया, अभ्यास करूया आणि डेली करंट अफेअर 15-20 मिनिटाचं जे काय असेल ते रोजच्या रोज आपण बघत चालूया. तर बघा, करंट अफेअर म्हणजे काय, चालू घडामोडी काय, तर रोजच्या रोज ज्या घटना घडतात त्या घटनांचा जिथं आपण अभ्यास करतो, दैनंदिन घटनांचा जिथं अभ्यास केला जातो त्याला. आता या दैनंदिन घटना म्हणजे काय, की बाबा आमच्या शेजारच्यांची शेळी चोरी गेली, आमच्याकडे बिबट्याने हल्ला केला, नाही ते नाही. आपल्याला काय बघायचंय, की बाबा अशी अशी घटना जे आपल्याला कुठं बघायला भेटतील, देश पातळीवर, जे की पूर्ण राजकीय व्यवस्थेवर असर टाकत असेल, राज्यात जी पूर्ण राजकीय व्यवस्थेला, जगात जी पूर्ण राजकीय व्यवस्थेवर काय टाकत असेल, प्रभाव टाकत असेल, तर अशा घटनांचा आपल्याला इथं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर चला मुलांनो, आज 16 डिसेंबरला आपण पहिलं सेशन सुरू करूया. आणि पहिलं बघा, सध्याला काय होतंय बघा, रुपया पुढे रिझर्व्ह बँक म्हणजे कोण रे, आरबीआय हस्तक्षेप करून सुद्धा निष्प्रभावी ठरली. पहिलाच पॉइंट बघा, रुपया लगातार पडतोय तुमचा, डॉलरच्या तुलनेने तुमचा रुपया कमजोर होतोय. पहिले तर एक समजून चला, की ज्यावेळेस जगाला व्यापार करायचा ठरला, जगाने व्यापार करायचा ठरवला, तर त्यांना कोणता तरी एक जो रुपया किंवा डॉलर आहे किंवा पाऊंड आहे, कोणती तरी एक चलन स्वीकारायचं होतं. मग साऱ्या जगाने डॉलर स्वीकारलं, साऱ्या जगाने काय स्वीकारलं, डॉलर स्वीकारलं. ठीक आहे. आणि डॉलर कोणाचा आहे, अमेरिकेचा आहे. आता कोणत्याही देशाला व्यापार करायचा असेल, म्हणजे भारताला रशिया बरोबर जरी व्यापार करायचा असेल, रशियाला भारतात जरी वापर करायचा असेल, तर तो कशाने करेल, डॉलरने करेल. ठीक आहे. आता मला एक सांगा, सिच्युएशन बघा. आता जर तुम्हाला जर एखाद्याकडून तेल घ्यायचंय किंवा अमेरिकेकडून एखादी वस्तू मागवायची आहे, अमेरिकेकडून तुम्हाला ऍपल फोन मागवायचा आहे, तुम्हाला अमेरिकेकडून काहीतरी मागवायचं आहे, तर अमेरिकेला देताना तुम्ही रुपया देणार आहे. तो रुपया तिकडं कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, डॉलरमध्ये होणार आहे. मग जर तुमचा रुपया इकडं जेवढा महागडा असेल, तिकडं डॉलर द्यायला आपल्याला काय पडेल, स्वस्त पडेल. ठीक आहे. पण अमेरिकेकडून जर तुम्ही एखादी वस्तू घेतली, ती डॉलरच्या स्वरूपात घेतली आणि भारताच्या रुपयामध्ये विकायचं ठरलं, आणि आज जर तुम्ही बघितलं की यांचं म्हणणं आहे की बाबा डॉलरची जी किंमत आहे, कुठे गेली डॉलरची किंमत, 90.74 दिवसा अखेर स्थिरवली, पडत चालला होता, स्थिरवली. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही 90 रुपये मोजले, आता 90.74 पुढे गेलंय, तर 91 रुपये पकडा ना. सरासरी किती, ज्या वेळेस तुम्ही 91 रुपये दिले, तर तुम्हाला $1 भेटेल, $1 भेटल. कळतंय तुम्हाला, ज्या वेळेस तुम्ही किती रुपये दिले, 91 रुपये दिले, तर तुम्हाला किती भेटणार आहे, $1 भेटणार आहे. मग मला एक सांगा, कोण किती मजबूत आहे, डॉलर मजबूत आहे का रुपया मजबूत आहे. आता याचा फायदा काय, भारतात आयात निर्यात स्वस्त होऊन जाईल. यार भारताची चलन स्वस्त आहे, तर लोक भारतात विकायला तयार होतील, तर भारतात आयात निर्यात तर ठीकठाक होईल. पण जेव्हा भारताचे व्यापारिक लोक दुसरीकडे व्यापार करायला जातील, जगामध्ये व्यापार करायला जातील, त्यांना याचा फटका बसेल. आणि मग काय होईल, मग आपले लोक बाहेर जातील का व्यापाराला, नाही जाणार. आणि त्याच्यामुळे काय होईल, खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये बेरोजगारी जन्माला येईल. आणि म्हणून मीडिया लगातार, मीडिया तर सोडा, मीडियाने तर आपलं सगळं विकून विकून मोकळं झालेलं आहे. ठीक आहे. पण सिच्युएशन बघा ना, रुपयामध्ये आरबीआय घुसला आणि आरबीआयच्या सुद्धा कंट्रोलमध्ये नाही राहिला. याच्या आधीच्या सरकारांमध्ये पण रुपया पडला असं नाही, रुपया सुरुवातीपासून 1948 पासूनच सुरू झाला होता पडायला. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ₹1 इज इक्वल टू $1 होता, $1 होता, हे त्यावेळेसचं चलन होतं. ठीक आहे. आज सिच्युएशन बघा ना, 90.74 वर जाऊन पोहोचला, म्हणजे रुपया लगातार डॉलरच्या तुलनेने पडत राहिला, लगातार पडत राहिलेला. आणि तो पडून पडून बघा किती खाली जाऊन पडला. तर हे तुमचं करंट अफेअर आहे, परतच आलेला होता. मनमोहन सिंग सरकारने जेव्हा नरेंद्र मोदी सरकारला जेव्हा दिलं, त्यावेळेस $60 होतं, $60 होतं. ठीक आहे. नरेंद्र मोदी सरकारने तो कुठं नेऊन ठेवला, ह्या व्यक्तीने सगळ्यात जास्त सांगितलं होतं की रुपया कसा पडला पाहिजे. ठीक आहे. याच्या आधी सरकारने पाडला रुपया, पण ह्या सरकारने दाखवलं रुपया कसा पाडायचा. ठीक आहे. आपण कोणाला सांगत नाही, पण आपली आयात निर्यात जी महागली जाते, त्याच्यावरून मी बेरोजगारी जी जन्माला येणार आहे त्याचा एक फक्त अंदाज दाखवतोय. आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सगळ्या भारतातल्या जेवढ्या पण बँका आहेत, प्रायव्हेट असो खाजगी असो कोणत्याही बँका असो, सगळ्या बँकांचा मायबाप कोण आहे, आरबीआय.
सगळ्या भारतातल्या सगळ्या बँकांचा, इव्हन तो पतसंस्थांचा सुद्धा मायबाप कोण आहे? आरबीआय. आरबीआयची स्थापना कधी झाली? आरबीआयची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. 1935. ठीक आहे. तेव्हापासून आरबीआय काम करते. तर ही आरबीआय. ठीक आहे. जेव्हा इकॉनॉमिक्स शिकवून त्या इकॉनॉमिक्स मध्ये मी आरबीआयची डिटेल चर्चा करेल. पण दुःख बघा काय झालंय, दुःख हेच झालंय की बाबा याच्या आधीची सरकार असो नाही तर आत्ताची सरकार असो, दोघांनाही रुपया कंट्रोलमध्ये ठेवता आला नाही डॉलरच्या तुलनेने. काय सांगतोय बघा, तुलनेत पुन्हा विक्रमीच घसरण. आता शतकच मारून सोडा ना बाबांना. ठीक आहे, शतकच मारून सोडा. याचा काही लोकांनी याचा पॉझिटिव्ह असा घेतला की बाबा भारतामध्ये सगळं स्वस्त होणार, भारतामध्ये हे होणार, भारतामध्ये ते होणार. पण भारतातून जे बाहेर जाईल त्याचं काय, ते तर त्या बिचारांना दिसत नाहीये. ठीक आहे. प्रदीर्घ लांबलेल्या भारत अमेरिका व्यापाराच्या वाटाघाटीत आणि दोन देशांतर्गत बाजारातून परदेशात गुंतवणुकीच्या सतत सुरू असलेल्या बहारगमी देशांच्या चलन असलेला रुपया सोमवारी विक्रमी नेत्यांक पातळीवर गडगडला. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेने संभव हस्तक्षेप व त्यातील घसराचा आवर्त घालण्याचा प्रयत्न केला, तरी तो अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेने 25 पैशांचं नुकसान सही 0.3% म्हणजे 90.74 वर जाऊन कुठंतरी स्थिरावला. तर हे 16 डिसेंबरची ही स्थिती. 17 डिसेंबरची काय ती बघू, आजच्या दिवशीचं काय होतं ते बघूया. रुपयाने अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेने 90.80 पैशाच्या आतापर्यंत सगळ्यात नीचांक गाठला. म्हणजे इथपर्यंत गेला पण थोडी कव्हर झाला बिचारा. 0.6 ने कव्हर झाला. ठीक आहे, गाठला. आंतर बँकिंग परकीय चलनात बाजारातील दिवसाच्या व्यवहारच्या आटपत असताना काही सावरून 90.74 बंद झाला. तरी अलीकडे म्हणजे 12 डिसेंबर नंतर 90.55 पासून तो 90.74 ठेवला. हे या काळातला सगळ्यात खालची स्थिती मांडली गेलेली आहे आणि सगळ्यात वाईट स्थिती आपल्या रुपयासाठी. ठीक आहे. तर हा झाला तुमच्यासाठी पहिला पॉइंट. ठीक आहे. आता बघा, अजून एक तुमच्यासाठी न्यूज अशी आलेली आहे की युनिव्हर्सिटी ऑफ पतंजली, ठीक आहे, नेम्ड फर्स्ट योगा आयुर्वेदिक कल्चर सेंटर. ठीक आहे, क्लस्टर सेंटर, फर्स्ट योगा आयुर्वेदिक क्लस्टर सेंटर. म्हणजे बघा, जी युनिव्हर्सिटी ऑफ पतंजलीचं नाव बदलून हे नवीन नाव ठेवण्यात आलंय आणि याच्या अंतर्गत तुम्हाला भरपूर काय देण्यात आल्या, सुविधा देण्यात आल्या. ठीक आहे. आता तुम्ही तिथं जाऊन काय करू शकतात, एज्युकेशन घेऊ शकतात. आता हे सुरू करण्याच्या मागे काय, जे पतंजली जे होते त्यांनी ऑफिशियली डिझाईन केलं होतं, फर्स्ट योगा अँड द आयुर्वेदिक बेस्ट कल्चर यांनी स्थापन करण्याचं ठरवलं होतं. ठीक आहे. मग ज्ञान भारतीय मिशनच्या अंदर मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांनी याची सुरुवात केली. ठीक आहे. ज्ञान भारतीय मिशन याच्या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ कल्चरने याची सुरुवात केली. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थोड्या गोष्टीमध्ये माहित असणं गरजेचं असतं की बाबा कोणत्या मिनिस्ट्रीने याच्यात घेतलं. ज्ञान भारतीय मिशन ऑपरेटिंग मिनिस्ट्रीने याच्या अंतर्गत हस्तक्षेप केला. ठीक आहे. आणि जर बघायला जावा तर याच्या अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ डिजिटल जे करायचे जे ठरवले होते, तर 42 लाख मॅनिस्क्रिप्ट जे होते पेजेस ते इथं ऍड करण्यात आले. ठीक आहे. तर म्हणून तुमच्यासाठी हे एक नवीन नाव आहे, हे फक्त एवढंच लक्षात ठेवा, युनिव्हर्सिटी ऑफ आयुर्वेदिक क्लस्टर सेंटर ते घोषित करण्यात आलं. ठीक आहे. चलिए, अजून एक गुड न्यूज बघा. ठीक आहे. देशातील ग्रामीण जनतेला 2 दशक म्हणजे 2006 ला जी योजना सुरू केली होती, 2006, 2016, 2026, 2 दशक, 10 वर्षाचं एक दशक ना, 10 वर्षाचं एक दशक ना, 2 दशकापासून रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधीजी ज्यांचा आपल्याला चर्चा करतोय आपण, महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, म्हणजेच काय रे, मनरेगा शॉर्ट फॉर्म काय आहे, मनरेगा, याचे नाव बदलून नवीन स्वरूप देण्याचे विधायक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. ठीक आहे. या सरकारला काहीच काम नाहीये. जे बिचारा मागच्या सरकारने करून गेले तिचे नावं बदला, स्वतःच्या पोट पाण्याचा बंदोबस्त करा. अरे तुम्हाला माहितीये, जर नाव बदलायचं ठरलं ना, नाव बदलताय ना, नुसतं नाव तर बदलताय, नाव नाही, नावाबरोबर त्याच्या पाट्या बदलावं लागतात, त्याचे कागद बदलावं लागतात, त्याची मिनिस्ट्री बदलावं लागते, त्याची कार्यकारिणी बदलावं लागते. जवळपास 250 ते 300 करोडचा लॉस आहे. एक नाव बदलायचं 250-300 करोडचा लॉस आहे. कोणाच्या खिशातून चालले हे पैसे? टॅक्स पेअरच्या खिशातून चालले. अरे बाकीचे कामं पडलेली ना, ते कामं करा ना, यांच्या मागे लागून राहिलेले, हे सोडून यांच्या समोर दुसरं टार्गेटच नाहीये.
अरे वेगवेगळ्या उपलब्ध करा, ते सोडून देतं, यांच्या मागे लागले. बघा ना, देशातील ग्रामीण जनतेच्या 2 शतकाच्या रोजगार हमी योजनेत महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचे नाव बदलण्याचे स्वरूप विधेयक मांडले. विधेयक कुठं मांडले? संसदेत मांडलं. कोणत्या कलमानुसार? तर कलम 107 अनुसार, संविधानाचा कलम 107 अनुसार विधेयक तयार केले जातात. काय तयार केले जातात? विधेयक तयार केले जातात. विधेयक 2 प्रकारचे असतात, खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक. खाजगी विधेयक म्हणजे काय? तर संसद माहिती आहे सगळ्यांना? भारताची एक संसद असेल, कलम 79, भारताची एक संसद असेल. कलम 80 अनुसार भारताची एक राज्यसभा असेल. ठीक आहे. कलम 81 अनुसार भारताची एक लोकसभा असेल. ठीक आहे. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली लोकसभा गठीत झाली 1952ला, तर त्याच्यात 552 सदस्य होते. आणि आता सध्याला राज्यसभेमध्ये 250, इथं 245 आणि आता सध्याला इथं 543 सदस्य उपस्थित आहे. तर बघा ना, एका साईडला 245, दुसऱ्या साईडला 543, यांना आपण कॅल्क्युलेट केलं तर याच्यातले काही लोक मंत्री आहे. आणि जर मंत्र्यांनी एखादं कच्चं स्वरूप आणलेलं आहे, विधेयक आणलेलं आहे, कच्चं स्वरूप, याचा कायदा अजून बनलेला नाहीये, चर्चा करण्यासाठी आणलेला आहे, तर त्याला विधेयक म्हटलं जाईल. आणि याला सरकारी विधेयक म्हटलं जाईल, कारण हे मंत्र्यांनी मांडलेलं आहे. पण मंत्र्यांच्या व्यतिरिक्त संसदेच्या इतर सदस्यांनी मांडलं असेल तर त्याला खाजगी विधेयक म्हटलं जाईल. ठीक आहे. कोणतं विधेयक म्हटलं जाईल? खाजगी विधेयक. मग ते विधेयक पहिले ज्या सभागृहात मांडलं गेलं तो सभागृह पास करेल, मग तो दुसऱ्या सभागृहाकडे पास व्हायला. दोन्ही सभागृहांनी पास केल्यानंतर त्याच्यावर कोण हस्ताक्षरित करेल? राष्ट्रपती हस्ताक्षर करेल. आणि ज्या दिवशी राष्ट्रपती त्याचा हस्ताक्षर करेल, ह्या विधेयकाचा काय बनेल? विधेयक हा शब्द हटेल आणि त्याच्या जागेवर कायदा हा शब्द येईल. म्हणजे त्याचं रूपांतर कशात झालं? कायद्यात झालं. पण आता फक्त विधेयक मांडलंय. आणि माझा विरोध असा आहे की तुम्ही नाव बदलण्यापेक्षा त्याच्यात अजून इम्प्लिमेंट करा. ते 250-300 रुपये फालतू खर्च करण्यापेक्षा तुम्ही विकासासाठी खर्च करा. ठीक आहे. अरे गांधीजींना राष्ट्रपिता ही उपाधी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली रेडिओवरून. ते पण आझाद हिंद रेडिओच्या भाषण करताना त्यांनी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता म्हटलेलं आहे. मग सुभाषचंद्र बोस काही येडे आहे का बरं? तुम्हीच सांगा ना. सुभाषचंद्र बोस तर माहिती आहे ना सगळ्यांना. मग त्या माणसाची एवढी उपलब्धता आहे की जो माणूस रेडिओवरून यांना राष्ट्रपितामह ही उपाधी देतोय. ठीक आहे. मग या माणसाच्या नावाच्या मागे का लागले बरं? मला एक हे नाही कळत. उलट अजून पैसा ऍड करा, अजून विकास करा. गरिबांना बेरोजगारीमध्ये तुम्ही पैसे ऍड करू शकतात, काही घेणं देणं नाही. माझा त्याचा विरोध आहे, बाकी गोष्टींना नाही. नव्या रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधीजी हे नाव वगळले जाणार आहे. बघा, कोणतं नाव वगळलं जाणार आहे? महात्मा गांधीजी हे नाव वगळलं जाणार आहे. नामांतर करून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड द आजीविका मिशन. तर पॉईंट टू बी नोटेड, हा तुमच्यासाठी करंट अफेअरली क्वेश्चन बनू शकतो, 6 महिन्यानंतर येऊ शकतो. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार हमी योजना आजीविका मिशन सुरू करण्यात आलं. आणि शॉर्ट फॉर्म बघा ना काय भारी आहे. VBG, रामजी. गांधीजींचं स्वप्न होतं रामराज्य स्थापित करण्याचं. त्यांच्या योजनेमध्येच आता रामजी आलं. राहील लक्षात? ठीक आहे, राहील लक्षात. असं करणार आहे. केंद्रीय मित्रमंडळाने मनरेगाचं नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना ठेवण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण चला कुठंतरी बापू हा शब्द वापरला. ठीक आहे. चंपारण्याच्या महिलांनी बापू ही उपाधी दिलेली. चंपारण्याच्या महिला, जेव्हा मी गांधीजींमध्ये जाईल त्यावेळेस तुम्हाला चंपारण्य येईल, त्यावेळेस चंपारण्याच्या महिलांनी गांधीजींना कोणती उपाधी दिली? बापू ही उपाधी दिली. ठीक आहे. PBG अर्जिविया हे त्याचं शॉर्ट फॉर्म बनन, असे करण्याचा प्रस्ताव मंजूर दिली होती. मात्र विधेयकामध्ये VBG रामजी असे झालेले आहे. विकसित भारत 2047च्या राष्ट्रीय धोरणांच्या सुसंगत नवीन कायदा करण्याची गरज होती, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मग कायदा करा ना तुम्ही, त्याच्यामध्ये इतर गोष्टी ऍड करा ना, ज्या लागताय भविष्याच्या हिशोबाने, ज्या लागताय त्या गोष्टी ऍड करा ना. नावच बदलताय. नाव बदलून काय होणार आहे? तुम्ही सांगा, नाव बदलून काय होणार आहे? ठीक आहे, चला जाऊ द्या. प्रत्येकाच्या आपापल्या विचारधारा असतात. 125 दिवस काम, दररोज 240 रुपये. ठीक आहे, 240 रुपये प्रति दिवस व्यक्तीला भेटणार. जेव्हा मी राष्ट्रीय आय शिकवण तर त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगेन. ठीक आहे.
प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी किमान हमी रोजगार दिवस 100 दिवसावरून 125 दिवस करण्यात आले व दैनंदिन वेतन 205 रुपयावरून 240 रुपये करण्यात आले. तर एका व्यक्तीला एक दिवस जगण्यासाठी 240 रुपये सफिशियंट आहे ह्या सरकारचं म्हणणं आहे. एका दिवसात 240 सफिशियंट आहे, बरोबर आहे, सफिशियंट आहे. आणि त्याच घरातले 2 व्यक्ती काम करत असन तर 240 म्हणजे 580 रुपये भेटताय एका घरात. तर सफिशियंट आहे जगण्यासाठी. सॉरी 480 रुपये सफिशियंट आहे जगण्यासाठी. ठीक आहे. बाकी सगळ्या तरतुदी खूप छान आहे. सगळ्या तरतुदी 100 दिवसाच्या जागेवर 125 दिवस तुम्हाला काम भेटणार आहे. खूप छान, खूप म्हणजे खूपच छान. ठीक आहे. याच्या बाबतीत मला काही म्हणायचं नाहीये. पण टार्गेट कसं करताय, काय करताय, ठीक आहे. तर बघा याच्यावर एक क्वेश्चन तयार केलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द मनरेगा इज आवर करेक्ट. ठीक आहे. खाली जी स्टेटमेंट तुम्ही बघता त्याच्यातली कोणती बरोबर आहे कोणती चूक आहे कोणाला घेऊन, मनरेगा जो काय आपण चर्चा केली त्याच्या अंतर्गत बघा, द प्रोव्हाइडेड द लीगल गॅरंटी ऑफ द 100 डे ऑफ वेजेस एम्प्लॉयमेंट इन द फायनान्शियल इयर. काय वाटतं, बरोबर आहे का चूक आहे? एका फायनान्शियल इयर म्हणजे काय, तर एक वित्तीय वर्ष तुमचं सुरू होतं 1 एप्रिलला. 1 एप्रिलला तुमचं वित्तीय वर्ष सुरू होतं, 31 मार्च पर्यंत तुमचं वित्तीय वर्ष असतं. ठीक आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हे तुमचं वित्तीय वर्ष आहे. एका वित्तीय वर्षामध्ये तुम्हाला 100 दिवस देता नाही, 125 दिवस द्यायचं ठरलं ना. मग ही स्टेटमेंट काय बनली, चूक बनली. तर जर पहिली स्टेटमेंट चुकते तर यांनी काय विच ऑफ द करेक्ट विचारलेलं, करेक्ट, तर हे तर काय बनणार नाही, हे पण काय बनणार नाही, हे तर बिलकुल बनत नाही. आन्सर काय बनतंय 2 आणि 3. एका स्टेटमेंटवरून सगळं बनवून घेतलं. तरी पण आपण एकदा चेक करूया. इट अप्लाइज ओनली द रुरल हाऊस होल्डर बिलो द पॉवर्टी लाईन. मग इथं आपल्याला परत एक कॉन्सेप्ट येतो. पॉवर्टी लाईन म्हणजे काय, बीपीएल परिवार. बीपीएल परिवार म्हणजे काय, दारिद्र्य रेषेच्या खालील जे लोक आहेत त्यांच्यासाठी 100%, बरोबर आहे. दारिद्र्य रेषा म्हणजे काय, तर बघा जेव्हा गरिबी हे चॅप्टर मी तुम्हाला शिकवण, पॉवर्टी हे चॅप्टर तुम्हाला शिकवण, तर गरीब म्हणजे काय, जो आपल्या मूलभूत गरजा कंप्लीट करू नाही शकत त्याला गरीब म्हणतात. म्हणजे अन्न वस्त्र निवारे हा मूलभूत गरजा होता. पण सुरेश तेंडुलकर समितीने अजून 4 त्या बास्केटमध्ये ॲसेट टाकून दिले. काय काय ॲसेट टाकले, अन्न वस्त्र निवारा, त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पेयजल, स्वच्छ वातावरण, स्वच्छ ऑक्सिजन, बरोबर आहे. आता हे झाले 7 ॲसेट. ज्या व्यक्तीला हे 7 ॲसेट भेटू नाही शकत ती व्यक्ती काय आहे, गरीब आहे. ठीक आहे. ती व्यक्ती काय आहे, गरीब आहे. आणि ह्या गरिबीची निश्चित करण्यासाठी भारत सरकारने काय केलं, 2 प्रकारचे प्रावधान बघितले, सापेक्ष गरिबी, निरपेक्ष गरिबी. मग भारतात सगळ्यात जास्त निरपेक्ष गरिबी सापडली, की सगळे लोक कामं तर करतात पण कामापेक्षा त्यांचा खर्च जास्त आहे. मग या लोकांना शोधण्यासाठी त्यांनी एक पीएल लाईन टाकली आणि ह्या लाईनच्या खाली जो येईन त्यांना बीपीएल परिवार म्हटले आणि वरती येईन त्यांना एपीएल परिवार म्हटले. अबो द पॉवर्टी लाईन, बिलो द पॉवर्टी लाईन. आणि मग इथून एक कॉन्सेप्ट सुरू झाला, राशन कार्ड. ठीक आहे. आणि मग ते सगळं येतं, ते सगळं आपण तिकडं बघूया, पुढे बघूया. वेजेस अंडर द स्कीम लिंकेज टू द मिनिमम वेजेस नोटिफाईड बाय द स्टेट, बरोबर आहे. याच्यातले भरपूर कोण देणार आहे, सरकार देणार आहे. ठीक आहे. कोणती, राज्य सरकार देणार आहे. तर याच्यात काय होतात, दोन्ही स्टेटमेंट काय होऊन जातील, बरोबर येऊन जातील. ठीक आहे. पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरणाची याचिका, कोणाला इच्छा मरणाची याचिका आहे भाऊ, इतिहासियन. ठीक आहे. इतिहासियन सर्वोच्च न्यायालयात इच्छा मरणाची म्हणजे काय बाबा, एखाद्याला मरायचं असेल तर मरू दे. आपल्याकडे एखाद्या व्यक्तीने स्वतःचा जीव घेणे म्हणजे काय, गुन्हा आहे. ठीक आहे. काय झालं असणार आहे ते तर बघूया, पण लगेच लक्षात घ्या, संविधानाचा आर्टिकल 21 मध्ये इच्छा मरणाचा उल्लेख केलेला आहे. संविधानाचा आर्टिकल 21 मध्ये. ठीक आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, आर्टिकल 21. ठीक आहे. मग तुम्ही बघा ना, तुम्ही सिच्युएशन बघा ना, करंट अफेअरमध्ये मी इतिहासही सांगतोय, मी पॉलिटी सांगतोय, मी इकॉनॉमिक्सही सांगतोय, थोड्या जर जॉग्राफी आली तर मी जॉग्राफी पण सांगणार. याचा अर्थ काय, की ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स या 5 विषयांवर ज्यांची कमांड असेल त्यांना करंट डायरेक्ट डोक्यात घुसेल. पण ज्यांची कमांडच नाहीये, किती करंट अफेअर वाचा, त्यांना काही उपयोगाचं नाहीये. ठीक आहे. तर सर्वोच्च न्यायालयात इच्छा मरणाची याचिका. उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद शहरातील 32 वर्षीय हरीश राणा एक दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. म्हणजे शरीर कम्प्लिटली गेलेलं आहे त्या बिचाऱ्याचं. ठीक आहे. वयाच्या 13 वर्षापासून त्याला या आजाराने ग्रासलेला असून त्याला आतुराशी खेळून आहे.
वैद्यकीय तंत्रज्ञान सगळे उपचार करूनही हरीश बरा होत नसल्याची शक्यता नसल्याचा दावा त्यांच्या आईवडिलांनी केला आहे. पण मारता तर येणार नाहीये, इच्छा मृत्यू तर देता येणार नाहीये, कारण की जगण्याचा अधिकार आहे. कारण न्यायालयाचं म्हणणं आहे की भले मान्य आहे की तो ब्रेन डेथ स्थितीत आहे, पण त्याचं मन अजून जिवंत असू शकतं. त्याच्या मनाला काय वाटत असणार आहे, त्याच्या मनाला काय वाटत असणार आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या स्थितीमध्ये मृत्यू देऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. तर भारतामध्ये इच्छा मृत्यू हा कॉन्सेप्ट नाही आहे. हा कॉन्सेप्ट आला पण होता 2011ला पिंकी रवैया नावाचे एक समाजसुधारक होते, तिने हा कॉन्सेप्ट टाकला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने तो उडवला आणि तो पुन्हा आला आता परत. मुलाला होत असलेल्या असहाय्य यातना सहन होत नसल्याने त्याला इच्छा मृत्यूची परवानगी देण्यात यावी अशी याचिका हरीशच्या आईवडिलांनी सर्वोच्च न्यायालयात टाकली आहे. इच्छा मरणाची परवानगीचा निर्णय घेण्यासाठी हरीशला वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असल्याची न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर ही घटना पॉलिटिशी रिलेटेड आहे. ठीक आहे, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांनी घटनापीठाने निष्क्रिय इच्छा मृत्यू कायदेशीरला मान्यता दिली होती. सामान्य मरणाचा हक्क भारतीय संविधानाचा कलम 21 च्या अंतर्गत जीवनाच्या हक्काच्या संदर्भात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर लिव्हिंग विल अंमलबजावणीसाठी न्यायालयाचा नियम व सुरक्षाचा उपाय निश्चित केला जाईल. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये न्यायालयाने आपला नियम अधिक व्यापक करत आणि त्यातील कठोरता कमी करण्याचा आदेश सुधारणा केलेल्या आहे. 2011 मध्ये अरुणा शानबाग, मी बोललो होतो ना तुम्हाला, अरुणा शानबाग ही एक केरळाची नर्स होती. ह्या नर्सच्या संदर्भात मुंबईमध्ये दुष्कर्म झाला, ती ब्रेन डेड स्थितीत निघून गेली. ती घटना घडली होती 1970ला आणि 2011ला चर्चा झाली होती. युनियन ऑफ इंडियाच्या खटला सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा, आणि हा खटला कोणी टाकला होता, पिंकी रवैयाने टाकला होता, पहिल्यांदा इच्छा मरणाबाबत कायदेशीर मान्यता दिली होती की बाबा मरू तर नाही शकत, पण तिच्या जीवनावश्यक जे काही इक्विपमेंट आहे ते काढून घ्या आणि तिला निसर्गावर सोडून द्या, आणि तिची डेथ झाली नंतर. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार लिव्हिंग विल असलेले 2 साक्षीदारांसमोर स्वाक्षरी केली असलेले न्यायिक दंड अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र केले असेल असे आवश्यक रुग्णालयावर उपचार थांबवण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय मंडळ व बाह्य वैद्यकीय मंडळ यांची मंजुरी असणं आवश्यक आहे. बाबा नुसतं घरातलेच नाही तर बाहेरचे सुद्धा डॉक्टरांची गरज आहे. ठीक आहे, रुग्णांकडून लिव्हिंग विल नसल्या त्याचबरोबर कुटुंबातील संमती आवश्यक आहे. या अटी अत्यंत किचकट असल्याने संगत 2019 मध्ये इंडियन सोसायटी ऑफ द क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिन त्याबद्दल मागणी करत आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन पण एकदा बघून घेशाल तुम्ही लोक. ठीक आहे, पुढे बघा, रशियाकडून भारताला मिळणार R37M. ठीक आहे, रशियाकडून मिळणार. चला, रशियाचे पुतीन आत्ताच येऊन गेले आपल्याकडे आणि जाता जाता आपल्याला एअर टू एअर मिसाईल देऊन गेले, म्हणजे हवेतून हवेत डिस्ट्रॉय करणारी क्षमता आपल्याला देऊन गेले, आणि ही त्यांची सगळ्यात ॲडव्हान्स मिसाईल आहे जे आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, मिसाईलचे खूप सारे प्रकार असतात, पण सध्याला 2च मिसाईल आहे, एक तर ICBM वाली मिसाईल आणि क्रूज मिसाईल. ICBM मिसाईल टाका आणि विसरून जा, ती आपल्या टार्गेटवर पोहोचून जाईल, आणि जी क्रूज मिसाईल आहे तर तिच्यात GPRS लावले, जर तुम्ही फायर केली तर तिची दिशा सुद्धा बदलू शकतात. तर अशा 2 प्रकारचे तुमच्याकडे आहे, आणि त्याच्यातल्या त्यात आता जर तुम्हाला ती मिसाईल्स भेटणार आहे तर ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे तुमचा फायटर प्लेन समोरच्या फायटर प्लेनला उडवण्यासाठी काय करणार आहे, ह्या मिसाईलचा वापर करेल. ठीक आहे, आता मध्यंतरी भारत पाकिस्तान संघर्ष भरपूर झाला होता. ठीक आहे, आणि ह्याच दरम्यान तुम्हाला माहित आहे जो अभिनंदन होता, जो MiG-21 मधून एअर टू एअर मिसाईल लॉन्च केली आणि त्यांचा पाकिस्तानचा F-16 फोडला. अभिनंदन त्याच्यानंतर कुठं विंग कमांडर अभिनंदन कुठं पडले, पाकिस्तानमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय झालं. ठीक आहे, तर सिच्युएशन बघा, एअर टू एअर मिसाईल हवेतून हवेत डिस्ट्रॉय करण्यासाठी रशियाने त्यांची ॲडव्हान्स मिसाईल द्यायची ठरवली, R37M. ठीक आहे, तर जेव्हा हा करार केला तर साहजिकच चीनला थोडासा त्रास झालाच असणार आहे. तर जगातील सर्वात घातक हवाई शस्त्र पण भेटणार आहे आपल्याला. ठीक आहे, मग ह्या करारामुळे जे आपण रशियाकडूनच घेतलेले सुकोई 30 MKL, ठीक आहे, तर हे 2 कॉकपिट जे फायटर प्लेन आहे त्याच्यात त्याला लावण्यात जाईल, म्हणजे आता आपली ताकद अजून वाढणार आहे. हिचं विशेष काय, 7400 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासात 7400 किलोमीटर निघून जाते, एवढी वेग ती हवेत झेप घेते, आणि म्हणून तिला नाव दिलं R31M. ठीक आहे, म्हणजे हिची जर तुम्ही इक्विव्हॅलेंट केली तर हा ब्रह्मोसला सुद्धा मागे टाकतोय, एवढी हिची स्पीड आहे. ठीक आहे,
म्हणून अत्यंत कमी वेळात शत्रूचे जे टार्गेट आहे टार्गेट करण्याची हा क्षमता ठेवतो आणि ही आपल्याकडून रशियाकडून मिळालेली आहे. ठीक आहे. 837 सर्वात लक्षणीय क्षमता म्हणजेच 300 किलोमीटरपेक्षा अधिक असलेल्या अभूतपूर्व पल्ला. यामुळे भारतीय वायुसेनेला संभव संघर्ष, दूर लक्ष्यावर हल्ला करण्यास व निष्क्रिय करण्याची क्षमता येईल. ठीक आहे. आणि मग क्षेत्रफळात AWACS विमानात हवा इंधन भरणारे टँकर, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, शत्रूची लढाऊ विमाने आणि कमी उंचीवर उडणारे क्रूज बघा इतकाच शब्द वापरला ना, क्रूज. ठीक आहे. अशा विविध प्रकारच्या हवाई मालमत्तेचं लक्ष करण्यात आले. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ह्या सगळ्यांचं मी डिटेल चर्चा करेल. ठीक आहे. त्यांची रचना शेकडो किलोमीटर असलेल्या सेकंदात पार करून लक्ष्य गाठण्यात आलेले आहे. ही बहुमुखी क्षमता आधुनिक हवाई दलाकडे आहे. ठीक आहे. तर ही ह्या पूर्ण याची काय होऊन जाईल, हे काय सुपरसोनिक क्रूज आहे. सुपरसोनिक क्रूज आहे. क्रूज म्हणजे काय, त्याला GPRS लावले, GPRS लावले म्हणजे ग्लोबल पोझिशन सिस्टम लावले, ज्याच्या अंतर्गत जर तुम्ही ती मिसाईल फायर केली पण ज्या टार्गेटवर पोहोचवायचं तर तुम्ही तिला रिटर्न आणू शकतात, तिला तुम्ही हवेत डिस्ट्रॉय करू शकतात, तिला तुम्ही असं सेट करू शकतात की जर इथून डोंगर आला तर ती आपली स्वतः काय करू शकते, रस्ता निश्चित करू शकते, दिशा बदलू शकते. म्हणून ती कशी मिसाईल आहे, क्रूज मिसाईल्स आहे. भारतातील सुपरसोनिक क्रूज मिसाईल सशस्त्र ब्रह्मोसशी तुलना केल्यास R-31 ही काय होते, विशेष क्षेत्रात दिसून येते. ब्रह्मोस जमिनीवर आणि सागरीवर लक्ष निश्चित करू शकते. म्हणजे बरेच सारे याच्यात फीचर दिलेले आहे आणि खूप चांगली आहे, ज्यांनी भारतीय हवाई दलाला काय केलं, वरती आणून ठेवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर रशिया आणि भारतातील खरेदी करार भारतात तातडीने पोकळी भरून निघू शकते. स्वदेशी अस्त्र MK3 शस्त्रपण हे FSDR तंत्रज्ञाने म्हणजे सॉलिड फ्यूल डक्ट रेमजेट यांच्या अंतर्गत करण्यात आलं. हा 300 किलोमीटरचा पल्ला गाठण्याची ताकद ठेवतो. 2030-32 पर्यंत लांब आहे. तोपर्यंत R-31 MK ही पोकळी भरून काढणार. ठीक आहे. हा इथं बघा, सौदी अरब आणि चीन यांची डिप्लोमेसीला जवळपास किती वर्ष कंप्लीट झाले, 35 वर्ष कंप्लीट झाले. म्हणून यांनी आपल्यामधला जो विजा इम्पॅक्ट आहे तो थोडा काय केला, लूज केला. ठीक आहे. आता 35 वर्षाची गठबंधन झाली, दोन्ही सरकार एकमेकांना भेटायला गेले आणि सौदी अरब बरोबर तर चर्चा चालूच आहे. ठीक आहे. आणि सिच्युएशन बघा काय, ज्यावेळेस आपण आपल्याकडे एखादी मूव्ही काढतोय तर ह्या देशांनी बॅन करून टाकली, अँटी पाकिस्तानी म्हणून. ठीक आहे. पण ठीक आहे. तर 35 वर्ष कंप्लीट झाले आणि जसं चायनाचा आपली विस्तारवादी नीती चालू आहे तर मिडल ईस्टकडे बघण्याची त्यांची जी पॉलिसी आहे तर त्या अंतर्गत त्यांनी आपला विजा काय केला, थोडा लूज केला आणि सौदी अरब नागरिक चीनला आणि चीनचे नागरिक सौदी अरबला जाऊ शकतात. तर विजाच्या संदर्भात त्यांनी हे केलेलं आहे. Saudi Arab and China has signed to mutually visa expansion agreement for the holder diplomatic and the officially passport, making a future strengthening and the strategical partnership. ठीक आहे. त्याच्या अंतर्गत हे सगळं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ह्या अशा घटना घडतच असतात. ठीक आहे. USA launched the first license support making the pilot information. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन बघा. ठीक आहे. संगीता बरू ही जी आहे, संगीता बरू बघा, ही संगीता बरू दिसते तुम्हाला, ही काय बनली बघा, सिनियर जर्नलिझम फर्स्ट ह्युमन प्रेस क्लब प्रेसिडेंट. प्रेस क्लब म्हणजे काय, न्यूज चॅनलची पहिली महिला अध्यक्ष बनली. कोण, ह्या संगीता मॅडम. ठीक आहे. संगीता मॅडम न्यूज प्रेस कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्ष बनल्या. संविधानाच्या आर्टिकल 19 क्लॉज A सब क्लॉज 1 मध्ये चर्चा करण्यात आलेली आहे मीडियाची स्वातंत्र्याची, न्यूजपेपरच्या स्वातंत्र्याची. मग माझं तर म्हणणं आहे बाबा, तुम्ही आता अध्यक्ष बनलेले आहे तर मीडिया जे खरी न्यूज दाखवण्याच्या जागेवर फालतू न्यूजमध्ये जनतेला येड्यात काढत राहतात, तर मी यांना रिक्वेस्ट करन की जरा बाबा चॅनलांकडे लक्ष द्या, त्यांना ओरिजिनल न्यूज आणायला लावा, देशहिताच्या न्यूज आणायला लावा. मनमोहन सिंग साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात सांगितलं होतं की बाबा लोकतंत्राचे 4 स्तंभ आहे, एक संसद, न्यायपालिका, कार्यपालिका, पण चौथा स्तंभ ज्याला संविधानामध्ये स्थान नाही आहे पण तो आहे, जो जनतेचे विचार सरकारपर्यंत पोहोचवतो, न्यायालयापर्यंत पोहोचवतो, तो कोण आहे, मीडिया आहे. आणि ह्या मीडियाने काही दिवसांपासून आपली जी नैतिकता आहे ती विसरून गेलेली आहे आणि फक्त कोणत्या तरी व्यापारिक वर्गाला फायदा पोहोचवायचा म्हणून मीडियाची मीडियाता सोडून दिलेली. पण नशीब
ह्याच वेळेस सोशल मीडिया ॲक्टिव्ह झालेला आहे. तर ह्या संगीता मॅडमांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी मीडियाची जी गेलेली शान आहे ती वापस आणण्याचा प्रयत्न करा. तर ह्या क्लबच्या जर नवीन अध्यक्ष कोणी बनल्या असेल तर त्या संगीता संगीता बारहुआ, ठीक आहे. कविता चंद, स्केल माउंटन विनोद अंटार्क्टिका हायेस्ट पीक. अंटार्क्टिकाचं एक हायेस्ट पीक आहे जिथं चारी साईडला नुसता बर्फच बर्फ पडलेला असतो. बर्फांवरचं क्षेत्र आहे जिथं मनुष्य राहू शकत नाही. त्याच्यावरचा सर्वात उंचीवरचा जो प्रदेश आहे, ठीक आहे, त्या प्रदेश म्हणजे 4892 मीटरवरचा हा पीक आहे अंटार्क्टिकामध्ये. त्या ठिकाणी तिने सर्च केलेला आहे. तर हे नाव लक्षात ठेवा, कविता चंद, ठीक आहे. हा, आता हे महाराष्ट्राची न्यूज बघा. शक्तीपीठ, आपल्याकडे शक्तीपीठ किती आहे रे? 3.5 शक्तीपीठ आहे, बरोबर आहे. 3.5 शक्तीपीठांमध्ये कोणकोणते माहिती आहे तुम्हाला? सप्तशृंगी माता, कोल्हापूरची देवी, चांदवडची देवी, महाडची देवी, कोल्हारची देवी. ही कोल्हारची देवी, ठीक आहे. ह्या रूटला आहे कोल्हारची देवी. महाराष्ट्र सरकार म्हणजे बघा ना, सिच्युएशन बघा. सध्याला आपलं जी संसद आहे, संसदेमध्ये वंदे मातरम चालू आहे, ठीक आहे. संसदेमध्ये वंदे मातरम चालू आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कबूतर आणि जे हिंसक प्राणी आहे यांच्यावर चर्चा चालू आहे. बाकी मुद्दे सगळे उडत गेले, ठीक आहे. आणि बघा ना, यांनी आता काय केलं, शक्तीपीठांचा मार्ग बदलला. आता सोलापूर, सांगली, चांदगड मार्गे जाणार आहे. म्हणजे बघा, नागपूर, आपले मुख्यमंत्री आहे ना, मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री कुठले रे? नागपूरचे. देवेंद्र फडणवीस कुठले? नागपूरचे. मग त्यांनी आपल्या घरापासून काढला, शक्तीपीठांचा रूट काढला. यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी, ठीक आहे, सोलापूर, धारशिवा, ठीक आहे, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग. आता तुम्ही तर म्हणताय बाबा सप्तशृंगी माता पण आहे. आता सप्तशृंगी माता कुठे आहे? तिथं इकडे येईल ना, नाशिककडे येईल ना ती. ठीक आहे. तर हा हायवे बनवायचा असणार आहे नवीन, ठीक आहे. विकास करा, पदरी वाढवायची असेल तर लक्षात घ्या, मार्ग बदलला एवढंच लक्षात राहू द्या, ठीक आहे. नागपूर ते गोवा बघा प्रस्तावित आहे. नागपूर ते गोवा प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठांचा मार्ग बदल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा, ठीक आहे, निश्चित करण्यात आलेल्या. आता विधानसभा हे संविधानाच्या भाग 6 मध्ये भेटून जातील तुम्हाला. कलम 168, 69, 70 मध्ये यांची चर्चा आहे, ठीक आहे. तर हा मार्ग आहे, एकदा बघून घेशाल तुम्ही लोक, ठीक आहे. हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी येतच राहतात, ठीक आहे. वीप इन्फॉर्मेशन, डाळी भाज्यांच्या किमती वाढून खाऊक महागाई दर उणी पातळी कायम, ठीक आहे. म्हणजेच काय रे बाबा, डाळी भाज्या एवढ्या उत्पादन करून सुद्धा त्यांची काय भासते, आपल्याला कमी भासते. तुम्हाला माहिती आहे जगातल्या सगळ्यात जास्त डाळी उत्पादन करणारा देश कोणता माहिती आहे का? भारत. जगात सगळ्यात जास्त डाळ खाणारा देश कोण आहे? भारत. भारताची एवढी मजबुरी आहे की जगात 1 नंबर आहे उत्पादन घेणार, तरी सुद्धा भारताला काय करावं लागते, बाहेरून डाळ मागवावं लागते ही उणी भरवण्यासाठी. किती दुःख आहे ना आपलं, इतकी डाळ खातो आपण, ठीक आहे. खाऊक महागाई दरात सरल्याने नोव्हेंबर महिन्यात वाढ झाली असली तरी तो उणी 0.32% नोंदवण्यात आली. एवढी कमी नोंदवण्यात आली असे सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांवर स्पष्ट होते की ही वाढ प्रामुख्याने डाळ आणि भाज्यांच्या किमती कडकडल्या असल्यामुळे या आकड्यांची तापशील येऊन जाते. तर हे एकदा बघून घ्यायचा. महागाई दर 2.16% पातळीपर्यंत पोहोचला. तर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. मग हे त्यांनी एक हे दिलेलं आहे, तर जेव्हा ग्रुपला टाकू तर एकदा ते वाचून घ्या, ठीक आहे. बघा, आपल्या गडचिरोलीची एक मुलगी आहे आणि बघा त्या बिचारीला एक हात नाही आहे, म्हणजेच ती काय हँडिकॅप आहे. म्हणजे त्यांना एक नाव देण्यात आलेलं आहे दिव्यांग, ठीक आहे. योजना आहे दिव्यांग योजना. म्हणजे यांच्यासाठी एक स्पोर्ट्स आयोजित केला जातो ज्याला पॅरा ऑलिम्पिक म्हणतात. आणि बघा ना, आपली जी गडचिरोलीची मुलगी आहे जिचं नाव काय आहे, श्वेताने दुबईमध्ये सुवर्ण वेद आंतरराष्ट्रीय पॅरा आर्चरी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. बघितलं, ऐतिहासिक कामगिरी केली, ठीक आहे. दुबई येथे नुकतंच पार पडलेला पॅरा ऑलिम्पिक. मग आयोग विचारतो की बा पॅरा ऑलिम्पिक कुठं झालं ह्या वर्षीचं, तो कुठं झालं, दुबईमध्ये झालं, ठीक आहे. पॅरा ऑलिम्पिक आयोजित दुबईवाले पॅरा
गेम्स 2025च्या अंतर्गत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धात गडचिरोलीची श्वेता भास्कर कोवणी यांनी पॅरा आर्चरी म्हणजे काय, धनुष्यबाण, ठीक आहे, आर्चरी या खेळामध्ये सुवर्ण पदक पटकवले. पॉइंट टू बी नोटेड. आणि येणारच महाराष्ट्राची पोरगी आहे, एमपीएससी पण फोकस करेन आणि यूपीएससी सुद्धा फोकस करेन, पण एमपीएससी 100% फोकस करू शकते या बिचारीकडे. ऐतिहासिक कामगिरीची नोंदणी केली आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशिया खंडातील विविध देशांचे नामवंत आणि कसलेल्या पॅरा खेळाडूंनी सहभागी दर्शवली. चोरमार्शी तालुक्यातील अनखेडा येथील सामान्य आदिवासी कुटुंबातील, आणि विशेष म्हणजे आदिवासी कुटुंबातील, ठीक आहे, म्हणजे बघा तिला संसाधनांची किती कमतरता असणार आहे बिचारीला, ठीक आहे. आणि गडचिरोली म्हटल्यानंतर दुर्गम भाग आहे हा. तिने तिथून गोल्ड मेडल घेतलं, ते पण दुबईला जाऊन. याला म्हणतात करण्याची जर ताकद असली तर माणूस कुठेही काही करू शकतं, ठीक आहे. तर अशात युवा पॅरा गेम्स 2025 स्पर्धेत तिरंदाजी प्रकरणात सुवर्ण पदक पटकवले. देशाचे मान उंचवेल. लहानशा घरात मर्यादित संसाधनांची सुविधा. श्वेताचा संघर्ष प्रवासमय सुरू झाला. आर्थिक अडचणी, मूलभूत क्रीडा सुविधा काय असणार आहे बरं गडचिरोलीमध्ये, तरी सुद्धा त्या बिचारीने केलं. अभाव आणि शरीराची मर्यादा असून सुद्धा तिने हार मानली नाही. दाखवलं मी तुम्हाला इतक्यातच, ठीक आहे. कुटुंबाचा विश्वास, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्य सराव ही गोष्ट लई महत्वाची आहे. जरी तुम्ही अभ्यास करत असले तर लगातार रोजचं रोज रिव्हिजन झाले पाहिजे, ठीक आहे. तिने तीरंदाजीमध्ये प्रावीण्य मिळवले, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक क्वेश्चन्स आहे, नैतिक शास्त्राचा आहे. तर तुम्ही तो बघून घ्याल आणि याच्यावर जर तुम्ही 150 शब्द लिहून आणले तर खूपच चांगले, ठीक आहे. तर अशा प्रकारे काल 16 डिसेंबरमध्ये ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, त्या सगळ्या आपण इथं चर्चा केली. आता पुढच्या सेशनला 17 डिसेंबरला आपण पुढच्या सेशनचा काय करूया, करंट अफेअरचा अभ्यास करू. तर आज इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.